मुंबईत मुसळधार पावसानंतर झाडं कोसळण्याच्या घटनांची मालिका जणू आता सुरू झाली आहे। कुर्ल्यात झाडाखाली दबून एका नागरिकाचा मृत्यू झालाय, तर दादर, माहीम, गोरेगाव, पवई, आरे कॉलनी, स्वामीनारायण मंदिर या सगळ्या परिसरामध्ये तसंच नवी मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। आणि या दुर्घटनांमागे केवळ पाऊस आणि सोसाट्याचा वाराच कारणीभूत आहे का, की झाडांभोवतीचं काँक्रिटीकरण, देखभालीचा हलगर्जीपणा आणि इतर मानवनिर्मित अनेक कारणं जबाबदार आहेत? या सगळ्या संदर्भातला रिपोर्ट पाहूया। मुंबईवर घोंगावते वृक्ष कोसळण्याचं संकट। मुंबईत झाड उन्मळून पडण्याची मालिका कायम। कुर्ला आरे कॉलनीत वृक्ष कोसळून दगावले नागरिक। झाडांभोवतीच्या काँक्रिटीकरणावरच गंभीर प्रश्न। संपूर्ण मुंबईचं ट्री ऑडिट करण्याची मागणी। विकास की निष्काळजीपणा, मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मागील 2 दिवसात मुंबई आणि उपनगरात झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। कुर्ल्यातील नौपाडा येथे झाडं कोसळून युनुस हकीमुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला। नव्यानं सुरू केलेल्या दुकानाच्या उद्घाटनासाठी तयारीत असलेल्या युनुस शेख यांच्यावर झाड कोसळलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। अभी 1 तारीख को उसने बोला कि मैं सर्विस छोड़ के मेरे लड़के ने जो दुकान किया हार्डवेयर का, तो मैं साथ में बैठूंगा। तो आज सुबह उन्होंने थोड़ा सामान रखने को दुकान पे आए, तो जब झाड़ के पास सामने खड़े थे झाड़ के, तो झाड़ गिरा उसके ऊपर, सर पे लगा उसको, शायद उसी ऑन द स्पॉट जगह पे खत्म हो गए। बीएमसी की जिम्मेदारी, बीएमसी सब उसका जिम्मेदारी वो निभाते नहीं बरोबर। बीएमसी में भ्रष्टाचार ज़्यादा है, सब जगह करप्शन इतना बढ़ गया है कि करप्शन की वजह से अब पब्लिक मर रही है। पब्लिक का कोई देख रेख रखने वाला कोई है ही नहीं। कुर्ला दुर्घटनेनंतर परिसरात नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलन छेडलं। घटनास्थळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एका आठवड्यात परिसरात झाड पडून झालेल्या या मृत्यूंच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर दुसरीकडे राजकारणात आरोप प्रत्यारोपांचंही वादळ सुरू झालंय। अखंड कोस्टल रोड गळतोय, सगळं आम्ही आरोप नाही करतोय। आमचं म्हणणं आहे, लक्ष द्या। सही करायला वेळ नसतंय, तर मग लक्ष कुठे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांबरोबर तुमचं चालू असतं? काय म्हणावं, काय म्हणावं, कुठे बिझी असता? 227 नगरसेवकांना अजेंडा, फोटो, पत्र वगैरे पोहोचेपर्यंत आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो। पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या त्याचे नियम निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईने, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे। आणि मी जर बाहेर पडते तर मला बोलतात रील स्टार। ठीक आहे ना, मी रील स्टार आहे की मी रिअल स्टार आहे, मुंबईकर ठरवतील। तुमचं काय रियालिटी, तुमच्या दिव्याखाली काय अंधार झालाय तो तुम्ही बघा। दरम्यान दादरच्या शिवाजी पार्क, माहीम एसबी रोड, माहीम जंक्शन, स्वामीनारायण मंदिर परिसर, गोरेगाव, पवई, सूर्यवंशी हॉल तसंच नवी मुंबईतील नेरूळ आणि वाशी येथेही झाडं उन्मळून पडली। काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली, वाहनांचं नुकसान झालं, तर गोरेगावमध्ये 2 महिला गंभीर जखमी झाल्या। आरे कॉलनीत चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। मुंबईमध्ये पावसाला मुसळधारपणा आता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो, तर आता इकडे आपण सायन्स सर्कलला आहोत आणि सायन्स सर्कलला समोर एक झाड पडलेलं आहे आणि झाड खऱ्या अर्थानं आपण सायन्स सर्कलला आहोत। सायन्स सर्कलचं गार्डन जर आपण बघितलं तर गार्डन मधलाच तो एक झाड आहे जो आता पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सायन्स सर्कलच्या मधोमध तो पडल्यामुळे गोष्टी आपण बघू शकतो, थोडा ट्रॅफिक जाम आले। पोलिसांच्या 2 गाड्या सुद्धा इकडे आल्या, त्यासोबत आपण बघू शकतो त्याच्या गाडीवर हा संपूर्ण झाड पडला आहे। ती गाडी आपण बघू शकतो, गाडी जर या झाड पडल्यामुळे या गाडीचं जे पहिलं बोरं असतं ते संपूर्णपणे खऱ्या अर्थानं खाली आलेलं आहे। झाड जे आहे ते सायन्स सर्कलला आहे आणि सायन्स सर्कलच्या मधोमध आता झाड पडल्यामुळे आता ट्रॅफिक जाम होऊ नये ह्याची काळजी पोलीस सुद्धा घेताना दिसत आहेत। गेल्या 3 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि अशातच अनेक ठिकाणी मुंबईमध्ये झाडं कोसळलेली आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या माहीमच्या पीडी हिंदूच्या या रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर एक भलं मोठं झाड जे आहे ते इथे रस्त्यावर कोसळलेलं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हा निरेजा चौक आहे आणि या ठिकाणी हे रस्त्यावर झाड जे आहे ते कोसळलं आणि त्याचबरोबर इथे जो पथदिवे आहे
त्याचा सुद्धा खांब इथे कोसळलेला पाहायला मिळतो. बॅरिकेड तुटलेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे माहीमच्या दिशेने जाणारा रस्ता आहे, हा माहीमच्या दिशेने जाणारा रस्ता सुद्धा बंद झालाय वाहतुकीसाठी. अर्धा ते पाऊण तास झाला हे झाड कोसळून अद्यापही इथे पालिकेचे कर्मचारी पोहोचले नाही. खरं तर सुदैवाने आज रविवारचा दिवस असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक ही पाहायला मिळत नाहीये. मात्र इतर दिवशी इथे शाळा आणि इतर सगळ्या गोष्टी सुद्धा असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळू शकली असती. मुंबई शहराला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 50 ते 60 तासी वेगाने वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. काही तासांपूर्वी प्रचंड वेगाने वादळी वारं इथे पाहायला मिळालं आणि माहीमच्या एरियामध्ये सध्या मी उभी आहे. माहीमचं हे जंक्शन आहे. आपण जर पाहिलं तर 7 ते 8 झाडं या माहीम जंक्शनच्या एकाच रस्त्यावर पडलेली पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे माहीमची जी वाहतूक आहे ती आता मंदावलेली पाहायला मिळते. सध्या मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र काही वेळापूर्वी जोरदार मुंबई शहरामध्ये वारे वेगाने वाहत होते आणि त्याच वेळी ही जी झाडं आहेत ती झाडं उन्मळून पडलेली पाहायला मिळतात. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर या आजूबाजूला राहणारे जे रहिवासी आहेत त्यांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार देखील केली होती की ह्या झाडांची वृक्षांची छाटणी व्हावी. मात्र मुंबई महानगरपालिकेचा दुर्लक्षितपणामुळे सध्या जर आपण पाहिलं तर 6 ते 7 झाडं जी आहेत ती एकाच लाईनीत रस्त्यावर पडलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. या घटनांदरम्यान आणखीन एक गंभीर दावा समोर आलाय. विक्रोळीतील जनरल फिजिशियन डॉक्टर अंजली मुळके यांनी काही व्यक्ती झाडांच्या मुळावर संशयास्पद पावडर टाकताना पाहिल्याचा दावा केलाय. झाडांची मुळं कमकुवत करण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर होत असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत पुरावा नसून स्वतंत्र वैज्ञानिक चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. मुंग्यांचा पावडर तू का टाकतोय? तुझ्या पप्पांनी कुठून दिलं? तर माझे पप्पा आहे का, त्याच्या पप्पाचं त्यांनी नाव सांगितलं, मी नाही सांगणार, ते नंतर सांगेल तुम्हाला. पण त्यांनी ते एका बिल्डरच्या हाताखाली काम करतात आणि त्या बिल्डरनी त्यांना ते पावडर द्यायला आणि टाकायला सांगितलं असं त्यांनी सांगितलं. त्याच्या बुंध्याला टाकलं. त्यांचा वापर केला जातो. लिटरली जेव्हा झाड पाडायचं असतं किंवा त्याला नष्ट करायचं असतं तर त्या झाडाच्या बुंध्याला टाकलं जातं आणि त्यामुळे काय होतं की ते ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी त्यामध्ये असते आणि त्या मुळांना असलेल्या फंगसला हे जे नायट्रेट्स असतात ते प्रचंड प्रमाणात नायट्रोजन पुरवतात आणि त्यामुळे ते फंगस जे असतात ते प्रचंड काम करतात जास्त कॅपॅसिटीने आणि ते मुळं कुजतात आणि ते आपोआप काही दिवसानंतर झाड कोसळून पडतं. तर ही प्रक्रिया होते आणि ही फार डेंजर आहे. म्हणजे जर असं होत असेल तर ही शंका जर माझ्या मनात आलेली आहे तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरीकडे पर्यावरण कार्यकर्त्यांनी झाडांभोवती करण्यात आलेल्या अतिरिक्त कॉन्क्रिटीकरणालाही जबाबदार धरलंय. वॉचडॉग फाउंडेशनच्या मते झाडांच्या बुंद्याभोवती कॉन्क्रीट टाकल्यानं पाणी, हवा आणि पोषक घटक मुळांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे झाडं कमकुवत होऊन पावसाळ्यात उन्मळून पडण्याचा धोका वाढलाय. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार झाडांच्या बुंद्याभोवती किमान 1 मीटर मोकळी जागा ठेवणं आवश्यक असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. आपण पाहिलं तर इकडे ही सगळी झाडं जी आहेत, खरं तर ही झाडं इथे आहे बघा. आता रिपोर्टिंग करत असताना हे झाड इथे पडलेलं आहे. हा व्यक्ती जो आहे तो सुद्धा वाचलेला पाहायला मिळते. सोसाट्याचा वारा आहे आणि अशातच ही फांदी झाडाची पडली. वरती आपण जर पाहिलं तर खरं तर सुदैवाने मी स्वतः या अपघातातून वाचलेलो आहे. खरं तर हा व्यक्ती सुद्धा होता. काय झालं दादा आता तुम्ही इथून जात असताना काय झालं आता अचानकपणे वाचलेला हा झाड? घटना घटी जाती, गिर जाता है बाइक, एक्सीडेंट हो जाता, पीछे से आके कोई मार देता, जिंदा रहना मुश्किल हो गया, मुश्किल होता. मुंबई में बहुत सी चीजें ऐसी हुई. आज आपके साथ और मेरे साथ होते तो हम दोनों बच गए. दोनों बच गए अपन. और होता तो और हो जाता, पीछे वाला भी आगे मरता, वो आगे वाला भी मरता. ऐसा सर, सुदैवाने तुम्ही वाचलात याच्यामधलं. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलं की वरून ही जड फांदी तुमच्या अंगावर न पडता बाजूला पडली. हे झाड तुम्ही बघू शकता. त्या मुलापाशी कुठलीही ओपन स्पेस नाही आहे आणि जेणेकरून त्या झाडाला मुलापाशी पाणी जाण्याची शक्यताच नाहीये म्हणून ते झाड पडू शकतं. तर आम्ही असं निरीक्षण म्हणजे मुंबईमध्ये
जिकडे तिकडे केले. उदाहरण द्यायचं झालं तर रानाडे रोड दादर इथे आम्ही त्याचं परीक्षण केलं तर जास्तीत जास्त आम्हाला तिकडे झाडं अशी आढळून आली की ज्याच्याकडे कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे. तसंच आम्ही जेबी नगर के ईस्ट वॉर्डमध्ये सुद्धा त्याचं परीक्षण केलं असं दिसून आलं की बहुतांश झाडांचं मुलापाशी कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे. त्यामुळे ह्या झाडांचा जीव धोक्यात आहे. दरम्यान शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी मुंबईतील सर्व झाडांचं तातडीनं ट्री ऑडिट करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झाडांची नियमित तपासणी, धोकादायक झाडांची वेळेत छाटणी आणि वैज्ञानिक पद्धतीनं देखभाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्याकडे काही सिरियसनेस नाहीच आहे, आपल्या प्रशासनाला काही पडलेलीच नाहीये. अनेक वेळा आम्ही सांगतो की प्रत्येक झाडाचं ऑडिट व्हायला पाहिजे. जी मुंबईतली झाडं आहेत, मग ती प्रायव्हेट प्रिमायसिस मधली असोत किंवा महानगरपालिका क्षेत्रातली असो, प्रत्येक झाडाचं ऑडिट होणं गरजेचं आहे. आणि त्या ऑडिटच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतं की हे झाड किती वर्षापूर्वीचं आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, त्याचा स्कॅन आज चांगली यंत्रणा, अद्ययावत यंत्रणा आहे. आज जगामध्ये अद्ययावत यंत्रणा आहे की तुम्ही झाडांच्या मुळापासून सगळं स्कॅन करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत ना. तुम्हाला ते का होत नाही? कारण आपण बघितलं काल महापौर होत्या. सरकारी अनास्था आहे, राज्य शासनाने महानगरपालिकेची अनास्था आहे, याच्या मागे मुजोरीपणा आहे. गेले 4 वर्षे महानगरपालिकेत प्रशासक बसला होता, त्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी इतके मुजोर झाले आहेत आणि सत्ताधाऱ्यांना आम्ही बोंबलून सांगतोय की ही मुजोरी तुम्ही मोडून काढायची आहे, कारण तुम्ही सत्तेवर बसलाय. सत्ताधारी त्याकडे गांभीर्याने बघत नाही. असल्या दौऱ्यांना काही अर्थ नाही ना. पाठपुरावा करून तुम्ही स्वतः सत्ताधारी आहेत, तुमच्याकडे अधिकार आहेत, तुम्ही अधिकाराचा वापर करून त्या अधिकाऱ्यांकडून ती कामं करून घ्यायला हवीत ना. नुसतं पाहणी करून काय होणार आहे? आणि ती कसली पाहणी करतात तुम्ही? पाहणी जेव्हा असते या लोकांची तेव्हा त्यांना अगोदर माहिती असतं की उद्या यांची पाहणी आहे. ते जाऊन तिथे व्यवस्थित सगळं अद्ययावत सगळी यंत्रणा उभी करून, मशिनरीज उभी करून उभे असतात. यांना वाटलं काम चालू आहे, असं नसतं. मुंबईत झाडं कोसळण्याच्या वाढत्या घटनांमुळे केवळ नैसर्गिक आपत्तीच नव्हे तर इतर झाडांची देखभाल, अतिरिक्त काँक्रिटीकरण, छाटणीतील त्रुटी आणि इतर संभाव्य मानवनिर्मित कारणांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व घटनांची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. पावसाळा अजून बाकी असताना प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलतं याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.